नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्य समीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील झुलवा एक नाट्य अवलोकन हे प्रकरण वाचत आहे. या प्रकरणाचे पण मी 4 भाग केलेले आहेत. त्यापैकी आज भाग पहिला, झुलवा एक नाट्य अवलोकन. जोगते जोगतिणी, त्यांच्या कोवळ्या मुली, त्यांची यल्लम्मा देवी, तिच्या भक्तगणांचे हिजडे छक्के गुरु, त्यांचे कारण, झुलवा असे विधी, असे नागरजनांना परिचित नसणारे आणि असल्यास ओंगळ वाटणारे हे विश्व, त्याची एका कादंबरीत सांगितलेली गोष्ट. अशा गोष्टींवरचे एक नाटक सादर करीत असते इप्टासारखी अग्रगामी नाट्यसंस्था, परफॉर्मिंग आर्ट्सचे मोठे इलाइट नॅशनल थिएटर, तिथे होत असलेला रंगप्रयोग, लेखक, नट, गायक, नर्तक, चित्रकार आदी कलावंत, प्राध्यापक, समीक्षक, तरुण नाट्य अभ्यासक आणि इतर सर्वच उच्च नाट्य अभिरुची आणि अभिजात रसिकता असलेला, नाट्याची गंभीर जाण असलेला मर्यादित प्रेक्षकवृंद. सुरू होते कुठल्या तरी आदिम मध्यकालीन आई यल्लम्मा देवीचे गाणे. झांज, मृदुंग, पखवाज, चवंडक, सूरपेटी यांचा लोकग्रामीण वाद्यवृंद, वाद्यझंकार आणि भक्तगणांचे रंगमंचभर पसरलेले गाणे आणि आई यल्लम्माचा उदो उदो टिपेला नेला जातो. आणि भक्तगणांच्या जीवनभर पसरलेली ही यल्लम्मा देवीची अनवर्थक नांदी संपते. लागलीच दिग्दर्शक, सूत्रधार मध्यभागी येऊन निवेदन करतो, आम्ही दूरच्या ग्रामीण जगातील लोककलावंत तुम्हा जनांसमोर सादर करीत आहोत एक यगळं, निराळं पण खरं असं एक नाटक. काय असतं या नाटकामध्ये यगळं, निराळं पण खरं असं, त्याचा हा शोध. झुलवाचे जीवनसत्व, इसेन्स. प्रचंड ताकदीचे जीवनसत्व असणारी ही कथा आहे. तरी पण ही तशी तत्वगर्भ आशयाची वैचारिक मंथन कथा नाही. ही एक अनुभवजन्य अशा जीवन जाणीवेला जन्म देणारी, त्यातून कृतिशील पातळीवरील एका क्रांत मूल्याचा स्वीकार करणारी, त्यामुळेच ईश्वरासहित परंपरागत मिथ्या श्रद्धांचा चक्काचूर करणाऱ्या मानवी शक्तीची ही शक्तिकथा आहे. उपरोक्त विध्वंसापाठोपाठ मानवी कर्तृत्वाला जन्म देणे, तेथील श्रद्धा दृढमूल करणे ही तिची मूल्यव्यवस्था ठरते. मानवी जीवन हे मिथ्या श्रद्धांनी ग्रासलेले असते. ईश्वर कल्पना ही त्यातील अत्यंत बलश्रेष्ठ अशी मिथ्या श्रद्धा. सारे विश्व हे ईश्वर केंद्रित मानणे हा या मिथ्या श्रद्धेचा दृढ पाया आणि कळस. धर्मग्रंथातील श्रद्धाशरण निर्णय, तदनुसार आलेली कर्मकांडे आणि परंपरा व मानवी मनाची नैसर्गिक दुर्बलता यांतून या मिथ्या श्रद्धा दृढमूल होत असतात. त्यातून माणूस अगतिक, असहाय्य आणि प्रारब्धवादी बनून स्वतःच्या नरक प्रवासाला बांधून जात असतो. पण मानवाच्या अणुरेणूत असलेले त्यांच्या कर्तृत्वाचे स्वतंत्र स्वायत्त अस्तित्व कुठल्या तरी तत्वशोधकाची सत्यशोधक बुद्धिनिष्ठा टिपत असते. विश्व हे ईश्वर केंद्रित नसून ते मानव केंद्रित आहे, हे तर्कनिष्ठ चिंतनशील सत्य म्हणजेच मूलभूत अस्सल अस्तित्व हे तत्वचिंतकांच्या ग्रंथातून प्रकट होत असते. ते तेथेच पडून न राहता झिरपत कुठल्या तरी मानवी मनात रुजत असते. अनेक दुःखभोग भोगत असलेल्या पूर्वजन्म संचित प्रारब्धवादी सामान्य दीन माणसालाही त्या मिथ्या श्रद्धेबद्दलच्या मिथ्यत्वाची जाण कधीमधी होत असते. देवा, तू आहेस तरी कुठे रे, किंवा देव मेला काय रे, अशा उद्गारातून त्या मिथ्या श्रद्धेबद्दलचा दीनवाणा भातिक प्रतिकार दिसून येतो. पण याच सामान्य दीन माणसाच्या जीवनात ही मिथ्या श्रद्धा अशी आक्रांत मांडीत चाललेली असते की तिच्या विरुद्ध अपरिहार्य अशी झुंज घेण्याखेरीज या मानवी व्यक्तीपुढे पर्यायच उरत नाही. तिच्यात येणारी नवी तेजस्वी जाण अनुभवजन्य असते. म्हणूनच तिच्यात स्वायत्त ऊर्जेचे प्रचंड सामर्थ्य येते.
तिला तिच्या अस्तित्वाची, तिच्यातील कर्तृत्वाची, तिच्यातील स्वत्वाची आणि सत्वाची उत्कट जाण येते आणि या मिथ्या श्रद्धेचा, ईश्वर केंद्रित विश्वव्यापार कल्पनेचा, वेदोक्त पुराणोक्त, धर्मोक्त, परंपरा उक्त अशा साऱ्या मिथ्यांचा येळकोट केला पाहिजे असे मनोबल तिच्या कणाकणातून संचरून येते आणि अशा मनोबलाने मानवी कर्तृत्वाला हीन दीन करणाऱ्या त्या मिथ्या श्रद्धांचा ती चुराडा करून टाकते. अनुभवजन्य जीवन जाणीवेमुळे झालेले हे असे उग्र मूर्तिभंजन असते. यापुढे यश आले तर माझे आणि अपयश आले तरीही माझेच अशा मानवी कर्तृत्वाच्या अस्तित्वाने ती थरारून जाते. येथे मिथ्या अशा ईश्वराचा मृत्यू होतो आणि येथेच इहलोकीच्या मानवी शक्तीचा जन्म होतो. असे हे नाट्यकथेतील वेगळे प्रभावी मूलभूत जीवनसत्व आहे. नाट्यात्म रूपबंध हे जीवनसत्व कुठे आणि कसे नाट्यात्म आकार घेते, किंबहुना कसे आकारित झालेले असते? 1. विविध नाट्य आकारांचे कलात्म संघटन. प्रारंभापासून दर्शनी भिंत नसलेल्या उघड्या अवकाशाच्या रस्ताबिदीला लागून येणाऱ्या पडवी ओटीवर शेतबांधाच्या आडोशाला अगतिक ओंगळ जीवन जगणाऱ्या माणसांचे अनोखे विश्व, ते लोकवाद्यवृंदाच्या तालसुरावर आदी नृत्याच्या रांगड्या न्यासावर मूर्त करावयाचे आहे. प्रथम देवीची प्रार्थना करावयाची आहे. सूत्रधारानं आगळं येगळं असं काही सांगायचे आहे. कोपऱ्यात वाद्यवृंदाने तालसुराचा जागर राखायचा आहे. नायक समूहाने त्यांच्या गीतातून नाट्यकथेला प्रवाह चालू ठेवायचा आहे. थोडेफार येथील भावभावनांना जपायचे आहे. रंगमंचावर सजल्या न सजल्या सोंगानी यायचे आहे. त्यांनी नाचायचे आहे, गायचे आहे, मुक्याने चालायचे आहे, धावायचे आहे, मुद्रेने डोळ्यांनी न बोलताच बोलायचे आहे. अगदीच राहावले नाही तर रूपांतरकाराच्या आणि कधी स्फुरले तर स्वतःच्याही नाट्यात्म शब्दांनी संवाद साधावयाचा आहे. हे सारे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील जोगते जोगतिणींचे जीवन नाट्य पाहताना कानडी मराठी रंगभूमीच्या सीमेवरील विष्णुदास भावे यांच्या सूत्रधारमुखी नाट्यरूपाची थोडीफार आठवण यावीच. आणि ग्रीकांच्या सृजनदेवेच्या उत्सव प्रसंगी बासरीच्या सुरावर उत्सव स्तोत्र गीत गात वातावरण निर्माण करणाऱ्या नाट्य घटनांचे सांधे जुळवणाऱ्या, घटनात खंड पडू न देता कथानकाचा ओघ कायम राखणाऱ्या, प्रेक्षक आणि नट यांना जोडून ठेवण्याचे कार्य करणाऱ्या कोरस संबंधीच्या स्मृतीला जाग यावीच आणि ड्रामॅटिक वर्क इन विच द वर्ड्स instead of being spoken in verse or prose are wholly or partly sung to an instrumental accompaniment अशा ऑपेराचाही नाट्य आकार येथे दिसू लागावा. उत्कंठ न मारता उत्कंठा चेतवणारा, पुढे काय होणार आहे याचे अंधुक धुसर अस्पष्ट संदिग्ध सूचन करणारा युरोप पिढीचा प्रोलॉंग आणि नाटक संपल्यावरही समारोप करावयास येणारे भरतवाक्य एपिलॉग यांचेही प्रारंभी आणि अखेरीला आगमन निर्गमन आहेच. थोडक्यात या साऱ्यांनीच ऋणपुष्ट होणारा हा नाट्यबंध आहे. त्यामुळे बिघडावायचे काहीच नसते. साधलाच तर विविध नाट्य आकारांचा एक सुरेख कॉलिडोस्कोप पारंपरिक स्थापित नाटकाचा आकार जरा बाजूला ठेवून जुन्यातून नव्याने जन्म घेणारा हा आगळा येगळा नाटक प्रकार असतो. ह्या नाट्य आकारावरील प्रकाराच्या विविधतेच्या कलात्मक संघटनेतून जन्माला येतो. या नाट्यबंधाचे माध्यम केवळ नाट्यगत संवाद नाही, नाट्यरेखांच्या संवादी विरोधी भावांना वाचा देणारे माफक संवाद, अगदी कुठलाही समजेल अशी कथाच सांगत येणारा वाद्यवृंद, कथेला पुढे येणारी व घटनांचे संघटन करणारी गीते, नाट्यरेखांचे विकसन करणारी मूक नाट्य नृत्ये आणि कथेचा प्रवास चालू ठेवणारी, त्यामध्ये कधी जोम ओतणारी तर कधी सौम्य शांत करणारी, कधी शृंगाराने फुलणारी तर कधी कारुण्याने हलणारी अशी समूह नृत्ये, या साऱ्यांतून साधणारे नाट्यकलात्मक संघटन हे झुलवाच्या जीवनसत्वाला, नाट्यबंधाला वेगळा आकार देत राहते.
हे अभिजात नागरनाट्य नसून बरेचसे अनगड असे लोकनाट्य आहे, पण तरीही पारंपरिक नसलेले असे ते आहे. येथे केवळ ग्रामीण शब्दबोली एवढाच फरक नाही. वस्तुतः या दोन कला अनुभवांचे पीळच वेगवेगळे असतात. पहिले रेखीव, बांधीव, सुसंगत, संस्कारित असते, तर दुसरे इतस्ततः विखुरलेले पण आदी जिवंत, रसरशीत असे असते. आणि ते तसे विस्कळीतपणे संघटित केलेले विविध नाट्य आकार कलापूर्ण आणि नाट्यपूर्ण ठरत असतात. या ठिकाणी तसे घडले आहे. 2. प्रारंभीचे मिथिकल रूपकात्मक नृत्यनाट्य. परंपरा श्रद्धेने स्वीकारलेल्या यल्लम्माचा तथाकथित महिमा भक्तगणांच्या समूहाने गायल्यानंतर वामन केंद्रे या दिग्दर्शक सूत्रधाराकडून प्रस्तुत नाटकाचे येगळे निराळेपण सांगितले जाते आणि माणसानं देवाला निर्माण केलं आणि देव माणसापेक्षा मोठा कसा, हा नाटकातील जीवनसत्वाशी निगडीत असा प्रश्न उपस्थित करून नादी सूत्रधाराचे काम संपते आणि लगेच धा धा धिंता किट धा धिंता किट तक गदी गन धा धा धिंता अशा संथ शांत स्वरलयींवर एक मिथिकल रूपकात्मक नृत्यनाट्य सादर केले जाते. या नृत्यनाट्यातील देवता ही सरस्वतीचे, ज्ञानाचे, मानवी कर्तृत्वावरील श्रद्धेचे, सत कल्याणमयतेचे प्रतीक आणि दैत्य हे अज्ञानाचे, तिमिराचे, अंधश्रद्धेचे, अमानुषतेचे, असतचे प्रतीक. झुलवाची नायिका जगनी ही त्या दोहोंच्या तणावात सापडलेली. तिला एकीकडून भयभीत विकट नृत्य करणारी दैत्य ओढत असते, तर दुसरीकडून शांत सौम्य पदन्यास आणि प्रसन्न स्मित मुद्रा यांची ज्ञानदेवता आमंत्रित करीत असते. विकट नृत्य आणि शांत नृत्य या द्वंद्वात सापडलेल्या जगनीला ज्ञानदेवता सरस्वती आश्वासक हात देऊन तिच्या समवेत घेऊन जाते. या मिथिकेतील नृत्यनाट्याने या नाटकाचे जीवनसत्व पुरेसे सूचित झाले आहे. वापरली गेलेली रूपकात्मक कलापूर्ण नृत्यशैली मुख्य नाट्यकथेच्या रसप्रयोगाला आमंत्रण देणारी ठरते आणि नाट्यरसिकांमधील रसिकतेलाही मंत्रित करून त्यांना त्यांच्या वास्तव विश्वातून अलगद कलाविश्वात नेऊन जाणारी ठरते. रूपकात्मक मिथिकेचे नाट्यकथेत रूपांतर. 3. आणि हीच रूपकात्मक मिथिका तिच्यातील सूचित जीवनसत्वासहित आता नाट्यकथेतून प्रकट होऊ लागते. येथील दैत्य म्हणजे भयान, अकराळ, मुखवट्याच्या रूपात असलेली आणि भक्तगणांच्या तळात मनात रुजून बसलेली, वल्या झाडाला आग लावणारी यल्लम्मा. ती पिढ्यानपिढ्या तिच्या बळींचे घास घेत असते. नाट्यकथेतील जगनी हा तिच्याच एक ठरत असलेला बळी. जगनी बसली आहे आपल्या पडवी ओटीवर शाळेचा अभ्यास करीत. ही येलू जोगतिणीची पोर नागर संस्कृतीमधील स्वतंत्रतेने मंतरलेल्या कवितेबरोबर लढिवाळपणे खेळू पाहते. फुलांच्या पराग इत्यादींबद्दलचे विज्ञान जिज्ञासेने शिकू पाहते. आंग्ल भाषेच्या पठणात तिला अपूर्वाई वाटते. या साऱ्यांशी मोठ्या उत्सुक कौतुकाने आणि केवढ्या स्वप्न तन्मयतेने ती रममाण होत असते. पण आग लागू दे तुझ्या साळला, पेटली तुझी साळा, अशा परशाच्या पुरुषवाणीने तिच्या स्वप्नमयतेचे ते परविश्व उद्ध्वस्त केले जाते आणि हृदयात जपून ठेवलेली नर्स, या मनातल्या पाताळातनं उगवत उमलत वर आलेली मास्तरीण, या तिच्या स्वप्नाचा सुराडा करणारी दैत्य इथे परशाच्या रूपाने आय यल्लम्माचा उदे उदे असा कर्णकर्कश शाप घोष करीत तिच्या आयुष्याभोवती रिंगण फेरा घालू लागते. पुढील कथानकात या रिंगण फेऱ्यात येऊन हैदोस घालणारे, प्रीतीचा बहाणा करून तिचे शरीर लुटणारे जयंत, कृष्णा, झुलवाच्या अधिकाऱ्याने तिच्या आईचे शरीर भोगणारा व तिला असा दुर्दैवी जन्म देणारा व तिच्यावरही सत्ता राखणारा पब्या, कारणाला कर्ज घेऊन तिला विकत देऊ पाहणारी रेणुका, 5 गुंडांना तिचे शरीर विकणारी मौनी, तिच्या स्पर्शाभोवती जमणारे कामपिपासू गावकरी आणि एकाच वेळी तिच्या कोवळ्या शरीराचा बलात्कारी भोग घेणारी माणसातील श्वापदे, हे सारे हिंसक शोषकांचे प्रतिनिधी म्हणजे दैत्यीचेच दशावतार होत. वृद्ध मित्राच्या आदिबंधातील तरुण रूप घेऊन येणारा,
जगन तू शीख असा तिला दीर्घ साथ घालणारा दाशा आणि येलूच्या मातृ रक्तातून कोवळे रूप धारण करून येणारी वत्सल माता एवढ्याच 1.5-2 नाट्यरेखा जगनीबरोबर संवाद साधणार आहे. पण त्यांची असहाय्यता, अगतिकता, दुर्बलता दैतीच्या बलवत्तर सत्तेपुढे हतबल ठरते आणि मग जगनीमधील केवळ एकाकी जगनीला या मिथ्या श्रद्धेच्या दैतीविरुद्ध, या वल्या झाडाला आग लावणाऱ्या टेरिबल मदर म्हणून मिरवणाऱ्या यल्लम्माबरोबर झुंज घ्यावी लागते. 4. नाट्य घटनांचा होणारा अपरिहार्य प्रवास. यल्लम्माचं जग टकुऱ्यावर घेऊन दारोदार जोगव्या मागणाऱ्या जोगतिणीला, जोगतिणीच्या वृत्तीला नकार देणाऱ्या जगनीला, मास्तरीण नर्स होण्याचे स्वप्न उरात बाळगणाऱ्या जगनीला साळा सिकाच्या पैशापायी जोगव्याच्या बाजारात उतरावेच लागते. हाताची देहाची लाज राखण्याचा प्रयत्न उपहास उपरोधाच्या हास्य विखारापुढे केविलवाणा ठरू लागतो. तिथेच निसर्ग नियमानुसार कुठेतरी गुंतायचे होते. 14-15च्या वयात पहिल्या प्रीतीचा अनुभव फुलू लागतो, पण फक्त शरीर लुटले जाते. बदल्यात जोगतिणीच्या पोरीला काहीच द्यायचे नसते. जगनीच्या जीवनातील हा पहिला पुरुष आपल्या खानदानी नवरीची वरात जगनीच्या गर्भवती प्रीतीच्या कलेवरावरून वाजत गाजत नाचत मिरवत नेतो आणि या धक्क्याने कोलमडून गेलेली जगनी मला जोगतीन बनवा, मला जोगतीन बनवा असं आक्रंदून वंशपरंपरेने तिच्या वाट्याला येणाऱ्या अटळ दुःख ब्रह्माला हीन दीन मिठी घालते. तिची वह्या पुस्तके आधीच फाडून टाकली जातात. तिचे पहिले वहिले मातृत्व पपया देऊन मारून टाकले जाते आणि आता जगनीचे लग्न वरातीऐवजी कारण होते. ती मानवी नवऱ्याऐवजी देवीची नवरी होते. इथे लग्न वरातीतल्यासारख्या नाझिम्मा आहे, पण हिजड्यांचा आणि मिरवणुकी गळ्यात गुलाल चाफ्यांच्या माळा घालून देवीच्या बळीसाठी जाणाऱ्या कोकरासारखी. पुढील प्रवास ठरलेला. या जगाच्या नवरीवर कुणाचीही नजर पडावी, तुला कुणीही नदीवर उघडी नागडी बघावी, कुणीही दीडदमडीने एका वक्तासाठी विकत घ्यावी आणि त्याच दीडदमडीच्या मोबदल्यात कामपिसाटांच्या झुंडीने भोगावी आणि रक्त माखल्या शरीरासह फेकून द्यावी. हे सारं आई यल्लम्मा घडविते. आता यापुढे तिला कुणाचाही आसरा चालायचा असतो. आईने अशाच एका लग्न झाल्या बापाचा घेतला होता तसं. आई पब्या तसा हिचा, आईचा पब्या तसा हिचा कृष्ण. झुलवा लावीन तुझ्या संग. या सांगीवर झुलवत ठेवीत सर्व काही घेऊन टाकणारा, तिला पोटोशी ठेवणारा आणि झालेल्या पोरीच्या थानाच्या दुधाची जबाबदारी टाळणारा. मरणदारी पडलेल्या त्या पोराच्या अंगावरल्या दूध धारेसाठी भाकर तुकडे मागाव्यास आलेल्या जगनीला लाथाडून हाकलणारा. प्रियकराने राजरोज भोगून टाकलेली, 5 गुंडांच्या बलात्काराने रक्तात न्हालेली, उघड्यावर बावर्षी बाळंतीण झालेली, जुलव्याच्या धनाने लाथाडून टाकलेली, भाकर तुकड्या विना थानातले दूध आटून गेलेली, रक्ताची लेक भुकेपायी मरणदारी चाललेली यल्लम्माच्या नावाने भोगून भोगायचे तरी किती. आणि तरीही येलू जगनीच्या मरत्या लेकीवर आई यल्लम्माचा भंडारा टाकायला येते. तिचा जीव वाचवायच्या बदल्यात आई यल्लम्माच्या मुखोट्याचा जग टकुऱ्यावर घेत तेच जोगतिणीचे भोग भोगण्याच्या श्रद्धेचा सौदा ठरवायला मागते. तोच जोगवा, तिची प्रीतीतील फसवणूक, तेच कारण, तोच बलात्कार, तोच झुलवाच्या अधिकारात काळोखात शरीरासाठी येणारा बाप्या, तोच रांडेचा संभोग, आणखी एका नव्या जगनीचा जन्म नाही. हे इतिहास चक्र ती परत नाही घडू देणार. 5. जीवनसत्व आविष्काराचा कळसांध्याय. ते इतिहास चक्र नाकारण्याच्या निर्धाराने जगनी भंडारा नाकारते, यल्लम्मा नाकारते, देवता नाकारते, ईश्वर नाकारते. ती वेदोक्त पुराणोक्त अंधश्रद्धेला ठोकरते. धर्मनिर्मित, दर्शननिर्मित, समाजनिर्मित आणि युगायुगांच्या मानवी मनांच्या रेखारेखातून कोरून आलेल्या त्या अमानुष मूल्यांना ती ठोकरते. कारण तिला याच ईश्वराने, याच अंधश्रद्धांनी, याच अमानुष मूल्यांनी उद्ध्वस्त केलेले असते.
म्हणूनच ती शेवटी टेरिबल मदर्सेत तिच्याच ठायी असलेले उग्रमूर्ती दुर्गेचे रूप घेते, उग्रचंडीचे रूप घेते आणि तिच्या अणुरेणूत प्रलय तांडवाचा प्रारंभ होतो. आपल्या यातना प्रवासाला कारण ठरलेली आणि आपल्या मुलीच्या भविष्यकालीन यातना प्रवासाला कारण ठरू पाहणारी ही यल्लम्मा देवी नसून यल्लम्मा दैती आहे हे ती ओळखते आणि तिच्या अणुरेणूत भिनलेल्या प्रलय तांडवाच्या आकांत आवेगात यल्लम्माचा तो आकराळ भेसूर मुखवटा जगाच्या बंधनातून उपटून काढते व माण नदीच्या महापुरात भिरकावून देते. ती जणू साऱ्या अंध परंपरा निर्मित मूर्तींना फोडून मानवी जगाच्या बंधातून उपटून फेकून देते. पाठोपाठ गळ्यातील यल्लम्माच्या नावाने बांधलेल्या दर्शनाचे मणी मुठीत धरून तोडते आणि त्याच महापुरात फेकून देते. यल्लम्माशी बांधलेली आयुष्याची नाळ ती अशी तोडून टाकते. हे तिच्यातील खरेखुरे चैतन्य, हे तथाकथित आध्यात्मिक नव्हे नसलेले चैतन्य, हे निसर्गातून मिळालेले आदि चैतन्य, आदि ऊर्जा यांचे उग्र सर्ज. कारण कार्य या संघटना मूल्याचा आधार घेत नाट्य घटनांच्या प्रवासाची घडलेली ही वीण नाट्य परिणामांच्या दृष्टीने अजोड ठरते. इथे पहिला भाग संपवते. पुढील भागात वाचूया 6 प्रारंभीच्या मिथकथेचे भरतवाक्यात संमिलन. धन्यवाद.